नमस्कार सुप्रजाच्या पालकांनो, सुप्रजाच्या मुलांनो. आजची गोष्ट जी आहे ना, ती जास्त करून पालकांच्यासाठीच आहे बरं का. पालक हो, दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. एक तर आता तोमोईमध्ये तोतोच्यांचं दुसरं वर्ष चालू झालेलं आहे. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे. वसंत ऋतूमध्ये सगळ्या झाडांना सुंदर सुंदर फुलं असतात. पिवळी फुलं, जांभळी फुलं, गुलाबी फुलं, पांढरी फुलं ह्यांचा सगळ्यांचा रस्त्यावरती सडा पडलेला असतो. काही काही फुलांना मंद सुगंध येत असतो. त्याच्याचबरोबर कोकिळेसारखे अनेक पक्षी आपल्याला त्यांचं सुश्राव्य संगीत अगदी ऐकवत असतात. पण कुठेतरी आपण ना कमी पडतो. प्रत्येक ऋतूमध्ये आपण कंप्लेन करत असतो. गरम झालं की खूप गरम होतं आहे. पाऊस पडला की किती हा पाऊस. थंडी आली की माझ्याकडे पालक येतो, तो थंडीमध्ये आमची मुलं अगदी आजारीच पडतात. ते गरम पाणी प्या, ते अगदी बॅरोमीटरसारखं जगा. कशाला ते? प्रत्येक ऋतूचा आनंद घ्यायला आपण मुलांना शिकवायला पाहिजे. ही फुलं गोळा करायची, त्यांचं एक बोल घेऊन पाणी ठेवून त्याच्यामध्ये ही फुलं ठेवायची, त्यांचा आस्वाद घ्यायचा, त्यांच्याकडे बघायचं. गरमीचासुद्धा आनंद चांगली थंड सरबतं पिऊन, सब्जाच्या बिया घालून पाणी पिऊन आपण आनंद लुटू शकतो. त्यामुळे प्रत्येक ऋतूचा आनंद लुटायला प्रत्येक ऋतूचं काय महत्त्व आहे हे पालक हो तुम्ही मुलांना अवश्य कळवा, अवश्य शिकवा. दुसरी गोष्ट म्हणजे आजची जी ही गोष्ट आहे तोतोचान गोष्ट क्रमांक 40 ह्याच्या खाली तुमचे कमेंट्स लिहा किंवा ह्याचा रेफरन्स देऊन, गोष्ट क्रमांक 40चा रेफरन्स देऊन आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय वाटलं हे अवश्य आम्हाला कळवा. अनेक वेळा असं असतं की चाकोरीबद्ध शिक्षण जे असतं ना, तेच खरं शिक्षण असं अनेक पालकांना वाटत असतं. पण पालक हो, चाकोरीबद्ध शिक्षणच शिक्षण नाही बरं का. चाकोरीच्या शिवायसुद्धा बाहेर येऊनसुद्धा तोमोईमध्ये शिक्षण देऊन हेडमास्तरांनी अनेक मुलांना खूप सुंदर आणि यशस्वी बनवलेलं आहे. मी सुद्धा ह्याचे प्रयोग माझ्या मुलावर केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये पालकनीतीमध्ये मिळेल. पण असं असतं की पालकांना वाटत असतं की चाकोरीबद्ध शिक्षण, पुस्तकी ज्ञान आणि मुलांना स्पर्धा परीक्षेमध्येच बसवलं तर त्यांना खरं शिक्षण मिळेल. पण हे चुकीचं आहे बरं का. असा निर्णय घेऊन अनेक पालकांना मुलांना तोमोईमधनं बाहेर काढायचं असतं बरं का. आता लकीली तोतोच्यांच्या वर्गामध्ये असं कुठलंही मूल नसतं, पण तिच्या वरच्या वर्गामध्ये एक मुलगा असतो की ज्याच्या पालकांना असं वाटत असतं की तोमोईमधलं शिक्षण हे खरं शिक्षण नाही आणि म्हणून ते एक दिवशी आपल्या मुलाला ह्या शाळेतनं काढत असतात. तुमच्या लक्षात असेल की तोतोच्यांनी जेव्हा पहिली शाळा सोडलेली असते तेव्हा तिला काहीही दुःख झालेलं नसतं, पण तोमोईबद्दल तिला अतिशय माया आणि प्रेम वाटत असतं. तसाच हा मुलगा हेडमास्तरांचा पाय पकडून अतिशय जोरजोरात रडत असतो. हेडमास्तरांच्या डोळ्यालासुद्धा धारा लागलेल्या असतात. एक मूल सोडून जाते म्हणून नाही, पण त्याचं दुःख बघून हेडमास्तरांना अतिशय दुःख होत असतं. पण काहीही चालत नाही. पालकांचा जे निर्णय असतो तोच खरा निर्णय असल्यामुळे ते मुलाला त्या शाळेमधनं घेऊन जात असतात. सगळी मुलं भरल्या डोळ्यांनी अगदी ते दृश्य बघत असतात. पण मग हळूहळू हेडमास्तर त्यांना इशारा करतात की तुम्ही आपल्या आपल्या वर्गात जा आणि त्याप्रमाणे मुलं जातात. ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटलं तोतोचान गोष्ट क्रमांक 40चा रेफरन्स देऊन तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा खाली अवश्य कमेंट करा. आणि तुमचं मूल जरी नॉर्मल शाळेत जात असेल तरी त्याला चाकोरीबद्ध शिक्षणाच्या बाहेर काढून हे जे तोमोईमध्ये प्रयोग केलेले आहेत ते तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता. ते करायची तुमची तयारी असेल तर आम्ही सुप्रजामध्ये तुमची सगळी मदत करायला बसलेले आहोत. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला अवश्य कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा आणि आम्हाला अवश्य कळवा.